नमस्कार, मी विकास शिवलकर, ग्रामपंचायत सदस्य. नळ योजना शिवाजीनगरमध्ये करण्यासाठी खर्च केलेला होता. तो अद्यापही कुठल्याही नागरिकांना लाभ झालेला नाही. आणि युक्त आयोगातून पैसे काढलेले त्याचे काम केलेलं नाही. 2010-9-10 मध्ये 4 मोटरी टाकल्या होत्या इथं, तर 4ही मोटरी आता नाहीत. परत ही मोटरीसाठी वेळोवेळी खरेदी केलेली आहे. तर ही मोटरी खर्च झाला दुरुस्त हो, दुरुस्तीसाठी खर्च झालेला आहे. आणि 10-12 लाख रुपये आतापर्यंत खर्च झालेला आहे, दुरुस्तीवर खर्च झालेला आहे. काय मागणी आहे तुमची? पाणी वेळेवर भेटावे. आता टंचाईचा पिरियड आहे. ना महादेवडीला पाणी जाते, ना शिवाजीनगरला पाणी जाते. आणि शिवाजीनगरला तर पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की सध्याला की बाहेरून पाणी घेऊन येत आहेत. मी श्रीहरी शिवलकर, विठ्ठलवाडी माजी सरपंच. या पाणी पुरवठा विहिरीचं काम 2008-9 मध्ये पूर्ण झालेलं आहे. त्या टायमाला 4 मोटरी टाकून दोन्ही गावाला पाणी पुरवठा करण्याचं शासनाचं नियोजन होतं. त्याप्रमाणे मी काम पूर्ण केले. परंतु त्याच्यानंतर 15 वित्त आयोगातून ह्यांनी 3 वेळेस दुरुस्तीची कामं केली. विद्युत संच खरेदी केलं, पण इथं सध्या एकही विद्युत पंप विहिरीवर उपलब्ध नाही. आणि शिवाजीनगरची तर अशी अवस्था आहे की त्यांना 7 वर्षापासून नळ योजनेला पाणीच नाही. जे सुरुवातीला जी पाणी 1 वर्ष 2 वर्ष योजना पूर्ण झाल्यावर गेले, त्याच्यानंतर शिवाजीनगरच्या नळाला अद्यापर्यंत पाणी नाही. आणि खर्च तर शासनानं पाणी पुरवठा विभागानं बी केला, ग्रामपंचायत स्तरावर बी 10-12 लाख रुपये खर्च केले, परंतु गावाला अद्याप बी नळ योजनेला पाणी मिळालेलं नाही. तरी आणि दुरुस्तीवर खर्च करून काय केले ग्रामपंचायत ही त्यांनाच माहीत आहे. तर त्याची शासनानं पाणी पुरवठा विभागानं पूर्ण चौकशी करावी आणि संबंधितावर कारवाई करावी. आता सध्या गावातला पाणी पुरवठा बंद आहे, तर पाणी पुरवठा चालू झाला तर काय पुढची भूमिका असेल? जर खर्चाची चौकशी करावी, विनाकारण जे खर्च केलेला आहे त्या खर्चाची चौकशी करावी. जी विनाकारण खर्च केला त्याच्याकडून भरपाई करून घ्यावी आणि लोकांना वेळेवर पाणी मिळावं एवढीच अपेक्षा आम्हाला, दुसरं काय नाही. शिवाजीनगरची फार म्हणजे बेकार कंडिशन आहे पाण्याच्या बाबतीत. तिथं रोज भांडण मारामाऱ्या व्हायची पाळी आली, परंतु ग्रामपंचायतीचं तिथं लक्षच नाही कोणाचं. हरिदास बजरंग दाने, शिवाजीनगर. कुठलं? शिवाजीनगर, महादेववाडी, शिवाजीनगर. काय समस्या आहे? काय नाही, पाणीच नाही, टाकीला पाणी नाही, गावात नळ योजना नाही. सरळ म्हणते काय म्हणाय गेलं का तुमच्या गावाला दर्जा नाही म्हणते ती, आणि मतदानाला तेवढा आम्हाला दर्जा आहे. आता सध्या आम्ही पाण्या वाचून मंदिर बांधायचं रुकविले. आम्हाला पाण्याचं काम झालंय, विहीर आहे, पाईपलाईन विहीर आहे, पाईपलाईन आहे, सारा आहे, पण काय करायचं? नळ योजना नाही ना, कुठलं काहीच नाही. विहिरीला पाणी आहे केवढं मोठं? काय करायचं पाण्याचं? मोटरी बसवून वाचून पाणी येत नाही नळाला. पाणी मग फिरीला आहे. मोटरी असताना सुद्धा पुन्हा मोटरी आणली. आणि बोला. दत्तात्रय सुभाष निंबाळकर, शिवाजीनगर ग्रुप, ग्रामपंचायत महादेववाडी आणि विठ्ठलवाडी. गावाची समस्या म्हणजे एकच सांगायचं आहे की गावाला पाणीच नाही पहिल्यापासून. सगळी सोय केली आहे, टाकी बांधली, पाईपलाईन आहे, मोटरी आहेत, पण ती योजना राबवायला तयार नाहीत. ग्रामसेवक येत नाही, मंडळ अधिकारी ह्या गावाला येत नाही, परत तलाठी कवा ही आमच्या गावाला भेट देत नाहीत. गावात पाण्याची टाकी बांधलेली आहे, गावात पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकी निस्ते रिकामी असून काय करायचं? त्याला पाणी सोडायला कोण आहे? इथं पाणी उपलब्धच नाही की गावाला. 8 दिवस झाला आणि गावात पाणी नाही, तर कोण चालू करायला सुद्धा येणार झाले. विहिरीत पाणी आहे, मोटरी नाही म्हणून बाजूला काढून ठेवले मोटरी. पाणी तर पावसाळा नाही, उन्हाळा नाही, हिवाळा नाही, पाणी किती बी आहे, पाणी सोडण्याची तयारी नाही त्यांची ग्रामपंचायतची. 3 वेळा दुरुस्ती झाली मोटरीची दुरुस्तीच केलेली नाही, उगाच ती लोकांना फसवा पैशाचा धंदा येते. काय झालं? मोटरी चालूच नाही, त्यांनी बसविते कोण? नव्या मोटरी असताना नव्या मोटरी आणि गाण्याची काय गरज होती? तीच मोटरी दुरुस्त करून बसवायच्या त्याने. आणून ठेवलेत की कोणाच्या काय माहिती? कोण जनतेला कोण सांगायला लागले कुठं आणून ठेवले ते? नळ योजना गावात केली, रोड केला की ती फुलली, पुन्हा आणि केली, तरी बी बंदच आहे.
किती वर्ष झालं पाणी टाकी बाबा? पाणी टाकी गाव बसल्या बसल्या श्रीहरी शिवलकरांनी टाकी बांधलेली आहे. 2दा पाईपलाईन केली तरी बी पाण्याची समस्या अशीच आहे. काय मागणी आता? आमच्या गावाला पाणी पाहिजे. गावात दिवाबत्तीची सोय नाही, लाईट नाही गावात. सगळ्या महिला तसेच हिंडते ते बिगर लाईटीच्याच गावात. कोणाला काय झालं कोण आहे जबाबदार त्याला? गावाला दर्जा नाही तर मग ही पहिली कामं कशाला केली त्याने? काय झालं? गावाला दर्जा जर नाही आमच्या, ही पहिली योजना शासनाने राबविलीच कशासाठी? कोणत्या योजनेमध्ये राबविल्या? अगर तिचं कारण काय योजना राबविण्याचं? सरपंचाला विचारलं गावाला दर्जा नाही, ग्रामसेवकाला विचारलं तुमच्या गावाला दर्जा नाही. मतदानच मागायला कशाला येते मग ते? पैसे काम पहिली कशाला केलीत त्याने? सगळे अर्धवट कामं केलीत. अभिजित बाबासाहेब इंगळे, राहणार राहणार शिवाजीनगर, कुठलं? महादेवानंतर शिवाजीनगर. पाण्याची टाकी आहे गावामध्ये, पाण्याची विहीर आहे, नागरिक म्हणून पाणी येत नाही, काय नेमकं झालं? आज तागाय ते 20 ते 30 वर्ष झालं हे गाव बसून. 15-20 वर्ष झालं पाणी जलजीवनच्या योजनेमध्ये विहीर आणि टाकी बांधलेली आहे. आणि 2024-25ला 13 लाख रुपयाचं जलजीवनचं काम झालेलं आहे. 15 वित्त आयोगातून 8 लाख रुपयाचं काम झालेलं आहे. 2025 मध्ये 4 लाखाच्या मोटरी घेतल्या त्या, तरी आज 30 ते 40 लाख रुपये खर्चून तरी ह्या शिवाजीनगरमध्ये एक थेंबर बी नळ योजनेतून पाणी येत नाही. मग हे कशासाठी एवढ्या योजना राबविल्या? हे पैसे काय शासनाने दिलेले वायपट झालेत ना. काम झालंय का? पैसे वापरले ते? काम झालेलं आहे, हा. काम झालं नाही, पण काम चांगल्या प्रकारचं झालेलं नाही ना. मोटरी कुठे आहेत मग? मोटरी सरपंच उपसरपंचाला विचारल्या तर ते उपसरपंचच्या घरी ठेवलेत म्हणतात. उपसरपंचच्या घरी ठेवण्याचं कारण काय? आपल्याकडं स्टोर रूम आहेत, तिन्ही गावात स्टोर रूम आहेत त्या ग्रामपंचायतच्या. आणि सरपंचाला विचारलं, उपसरपंचाला आम्ही विचारलं बाबा डबल मोटरी घ्यायचं कारण काय? तर आमच्या गावाला पाणी नाही म्हणले महादेवाडीला. पण त्या ठिकाणी नळ योजना चालू आहे, फक्त शिवाजीनगरला नळ योजना नाही. पहिल्या 7 ते 8 मोटरी असताना डबल ही स्वतःला 4 पैसे लाभ भेटावा म्हणून ही मोटरी घेत आहेत. मग आमचं ते म्हणणं होतं की बाबा 15 वित्त आयोगातून जी पाणी पुरवठ्यासाठी 20% 30% रक्कम आहे खर्च करण्याची, ती इथं नळ योजनेसाठी खर्च करा म्हणलं होतं. तर उपसरपंचाचं म्हणणं आलं की बाबा तुमच्या गावाला दर्जा नाही, मी देऊ शकत नाही. आणि ग्रामसेवकांना विचारलं, विस्तार अधिकारी ढाकणे साहेबांना मी सतत पत्रव्यवहार केलेला आहे. व्हॉट्सअपद्वारे मी त्यांना मेसेज टाकलेले बाबा आमच्या गावात नळ योजना नाही. पुन्हा सरपंच ग्रामसेवक आम्हाला असे म्हणत आहेत की बाबा तुमच्या गावाला दर्जा नाही, तर तुम्ही ह्याच्याबद्दल काय तर निर्णय घ्या. हो ठीक आहे, पुढल्या महिन्यात घेतो, 10 दिवसात घेतो, महिन्यात देतो. म्हणजे असे 2 वर्ष झालं त्यांनी मला पुढे ढकलत नेलेलं आहे. याबाबत प्रशासनाकडे भेट दिली होती का? हा, खूप वेळेस आमच्याकडे पोच बी आहेत त्याच्याबद्दल. मग पोच काय बी झालं पुढं? त्यांनी त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही. बीडीओ साहेबांनी केलेलं नाही. आणि उपसरपंच आणि चकोर साहेबासमोर बीडीओ साहेब असताना त्यांच्या समोर सध्या त्यांनी म्हणले होते की बाबा गावाला दर्जा नाही. आता हे पाणी उपलब्ध असताना कृत्रिम टंचाई तुमच्या गावात होते, मग काय मागणी आणि काय इशारा असेल? आमची मागणी एकच आहे, बा गावामध्ये नळ योजना चालू करावी. नळ योजना असताना जलजीवनचं काम करत असताना नळ योजना आमची इथे फुटलेली आहे. मग ज्या गुत्तेदाराने ज्या टेंडरने ज्यांनी फोडलेले आहे त्यांच्याकडून दुरुस्त करून घ्या म्हणलं होतं आम्ही. आम्ही पत्रव्यवहार बी केला होता ग्रामसेवक साहेबांना, बाबा ह्यांना ताबा पावती देऊ नका, आपली नळ योजना चालू करून घ्या. पण त्यांनी तसं काय 4 पैसे त्यांच्याकडून घेऊन घे काम त्यांना ताबा पावती दिली कशी दिली हे आम्हाला माहित नाही. पण त्यांनी ताबा पावती त्यांना दिलेले आहे. काय इशारा असेल आता? आमचा एकच इशारा आहे की बाबा या 4 ते 5 दिवसात नाही तर ही नळ योजना चालू झाली तर आम्ही सर्व ग्रामस्थ पंचायत समित्या जाऊन टाळे ठोक आंदोलन करणार आहोत. काय नाव आहे तुमचं आणि पाणी पुरवठा कुठं होत आहे? नमस्कार, माझं नाव श्रीधर माने. मी राहायला मादेवाडी गावात आहे. आमच्या गावची पंचायत 3 गावांमध्ये जाते. तर ही जी विहीर आहे, या विहिरीचं पाणी शिवाजीनगर या भागात सोडलेलं आहे. पण शिवाजीनगर या भागात सोडल्या कारणामुळे पण अजूनही शिवाजीनगरमध्ये पाणी नळ पुरवठा चालू नाही. तर त्यासाठी पंचायतीने वित्त आयोगातून घेतलेला निधी आणि त्याच्यानंतर केलेला खर्च करूनही अजूनही त्यांना पाणी पुरवठा पोहोचलेला नाही. तर याच्यामध्ये ठेवलेल्या मोटरी, परत पाईपलाईनचा खर्च, हा सर्व काय केलं, या सर्व बाबीची प्रशासनाने चौकशी करावी विनंती आहे.